कीर्तनाचा आग्रह करत होती, पण माझी तारीख रिकामी नसल्यामुळे येण्याचा योग आला नाही। ते तारखेचा पहिला फोन मला केला ते माननीय श्री जितू पाटील, जितू चेमटे त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी येण्याचा योग आला। त्यांनाही मनापासून धन्यवाद देते। त्यांच्या योगाने सर्व सज्जन श्रोत्यांचं दर्शन झालं। तसेच सर्व ग्रामस्थ भाविक मंडळी सर्वांचा नामोल्लेख करणं काही शक्य नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते। तसेच अशा पवित्र अशा व्यासपीठावर उभा राहण्याचं स्थान जीवनात मला ज्यांच्यामुळे प्राप्त झालं ते माझे गुरुवर्य ब्रह्मलीन दत्तात्रय महाराज सुधीर पाटील व तसेच संत चरणराज रामायणाचार्य रवींद्रनाथजी महाराज सुधीर पाटील यांच्या चरणावर नतमस्तक होते। आणि कीर्तनाला सुरुवात विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय या भंगातून आपल्याला सांगत आहे, बाबांनो एक देव केला पाहिजे। एक देव का करायचं सांगतात, करण्याचं कारण काय? एक देव भरपूर देव आहेत ना, आपण एकाच देवाला का प्लस करावं आणि त्याने काय होईल? आपला एक देव का करायचा, त्याचा फायदा काय आहे? ऐका, आपला तो एक देव करून घ्यावा। जीवनात भरपूर देव आहेत, म्हणजे संसारूपी सागरात आपण जन्माला आलो, आपल्याला माहित आहे किती देव आहेत आणि तेही वेगळे वेगळे किती प्रकार आहेत, सर्वांना माहित आहे। किती मुलांना 33 कोटी। 33 कोटी म्हणजे कोटी म्हणजे प्रकारही त्याचा अर्थ होतो आणि कोटी म्हणजे कोटी। पण 33 कोटी देव असं म्हणतात। आपला वार बदलला की भक्ती बदलते। सोमवार आला की महादेवाची भक्ती, मंगळवार आला की देवीची भक्ती, बुधवार आला की विठ्ठलाची, गुरुवार आला का कोणाची? दत्त महाराजांची, शुक्रवार आला की पुन्हा देवीची आणि शनिवार आला की भगवान हनुमंतरायाची आणि रविवार आला की खंडोबाची आणि पुन्हा सोमवार आला का महादेवाची। म्हणजे आपला वार बदलला की भक्ती बदलते। पण खऱ्या अर्थानं असं जर आपण करू, वार बदलला तर भक्ती बदलते, तर आशाने देव आपल्याला प्राप्त होणार नाही। नवे नवे आपण या संसारूपी सागरात, संसारूपी जाळ्यामध्येच आपण अडकून पडू, आपल्याला मुक्ती देणार नाही, नवे नवे आपला उद्धारही होणार नाही। आपला देव करण्याचं कारण काय? कारण आपण दोन गोष्टी विसरलो। एक म्हणजे आपण आपलं मरण विसरले आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मरेपर्यंत जगवणारे भगवान परमात्माला विसरले। पण या दोन गोष्टी विसरून चालणार नाही, नेमकं आपलं ते झाले, आपण या दोन गोष्टीच विसरलोय। आणि विसरलो जर नसतो तर भगवान परमात्माला म्हणावं लागलं नसतं, कार्य ना ठवीसी कृपाळू देव। संत महात्मा म्हणतात देवाचे तुम्हाला आठवणच राहिली। आणि दुसरं म्हणजे महत्वाचं, आपण आपलं मरण विसरलोय। ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू मावशी निश्चित आहे, त्याला एक ना एक दिवस जावं लागणार आहे। एक कालावधी सत्य आहे, तुम्ही आम्ही त्यामध्ये काही बदल करू शकत नाही। पण तुम्ही आम्ही विसरलोय तो भाग सोडून द्या, पण विसरून चालणार नाही। मरेपर्यंत जगवणाऱ्या भगवान परमात्म्याला विसरून चालणार नाही आणि आपलं मरण विसरून चालणार नाही। कारण आपण प्रत्येक जण जाणार आहोत। प्रत्येकाला माहिती आहे, आता प्रत्येकाचे वाढदिवस सोहळे होतात। वाढदिवस ज्या दिवशी असेल त्या दिवशी बापरे बापरे अख्खा फोनच गच्च भरतो, किती त्याच्या शुभेच्छा, किती फोन बोलून बोलून फार वैताग येतो। ज्याचा वाढदिवस असेल त्याने समजायचं का आज आपलं काही खरं नाही, एवढ्या शुभेच्छा त्याला फार आनंद होतो। मोठे वाढदिवस साजरे करतात, भरपूर ठिकाणी खर्च करतात, पण वाढदिवस झाला की समजायचं वय वाढलं की समजायचं आपलं आयुष्य कमी झाले। वय वाढलं म्हणजे आपलं आयुष्य संसारातलं कमी झाले। आता आपण आपलं वय वाढत चालले, काळाला काही घेणं नाही। वय वाढतो तो त्याचाच विचार करतो, याचं कधी संपण्याला मी कधी खातो। पण आपण सर्वजण मरण विसरले, पुढे विसरून चालणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण भगवान परमात्म्याला विसरलो, पण हे विसरल्यामुळे काय हानी होणार आहे सांगू का तुम्हाला? एका सुंदर उदाहरण आहे। विसरल्यामुळे किती हानी होते। एकदा असंच खेडेगाव होतं आणि खेडेगावातील एका मुलीचं लग्न एवढं सुंदर केलं त्याच्या आई वडिलांनी आणि जावई पाहिला नोकरीवाला, त्याला नोकरी होती म्हणजे तो इंजिनियर होता, त्याला फक्त रविवारी सुट्टी होती। लग्न झालं 1 वर्ष
जातो, आज सुट्टी आहे, आज काही तसं फारसं कामही नाही, जातो. फोन करून सांगितलं मुलीने, आई ऐकलं का, तुझे जावई आज तुझ्याकडे घरी जेवायला येणार आहे, आपल्या घरी सुंदरसा स्वयंपाक कर, त्यांचा छान पाहुणचार कर. फोन जावई येणार हे अक्षर ऐकल्याबरोबर ती एवढ्या उड्या मारायला लागली. तिला काय करावं, खाली जावं ग, वर यावं ग, कुठं जावं काही समजेना. असं म्हणतात, पहिली जुनी जाणती म्हणे, नाकाचा मोती ठेविकान पण राखी जावयाचा मान. तिला एवढा आनंद झाला, नाकाचा मोती गाण ठेवतील पण जावयाचा मान काय साधारण असतो. सासूरवाडीला जावं येणार, एवढा आनंद झाला, सासूबाईला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. तिला काय करावं ना, भाजी करावी की भाकरी करावी की चपाती करावी की पोळी करावी का, चहा करावा का पाणी द्यावं, काहीच समजेना. जावई बापाने सुंदर असा पाहुणचार केला, जेवायला बसवलं, सुंदर असा स्वयंपाक केला. जावई बापू एवढा सुंदर जेवले, एवढे सुंदर जेवले. जावई बापू मी किती जेवण आणि सुंदर असा स्वयंपाक केला होता. काय केला होता, धिरडा आणि गुळवणी. सासूबाईंनी एवढा सुंदर स्वयंपाक केला होता, त्याने भगुलं गुळवणी आणि टोपल्याभर धिरडे खाल्ले. आणि जेवण होत आलं आणि जावई बापू सासूबाईला म्हणतात, सासूबाई स्वयंपाक एवढा सुंदर झाला, एवढा सुंदर झाला, फारच सुंदर झाला. माझ्या घरी गेलो ना, माझ्या बायकोने हेच करायला लागली. पण सासूबाई या पदार्थाचं नाव काय हो? सासूबाई म्हणतात, जावई बापू याला का नाही धिरडं गुळवणी म्हणतात. तो होता माझ्यासारखा जरा विसरवळा. तो म्हटला, आपण विसरलो तर जरा अवघड होईल, याला विसरून चालला नाही, कारण घरी जाऊन आपल्या बायकोला करायला लावायचं. त्याचा तो जपच चालू झाला, धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी, सारखं तो धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी तेच म्हणत होता. कसं सासूबाईची समजून काढून तो आपल्या घराच्या दिशेने निघला. त्याचा तो जप धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी, रस्त्याने चालत त्याचं ते धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी. एसटी स्टँडवर आला आणि एसटीला हात केला, एसटीत बसला, त्याचं तिथं खूप जप चालू, धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी. इकडे डॉक्टर आले, तिकीट 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 तिकीट, याचं ते धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी. डॉक्टर म्हणतात, तुझा धिरडं गुळवणी तिकीट फाटा. असं करत त्याने तिकीट फाडलं आणि आपला स्टॉपवर उतरला आणि चालू लागला. पण तो तसा जप चालू, धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी. रस्त्यानं चालत होता आणि तो होता नेमकं वर बावल्याचा. वर पाहिलं तर खालचं दिसत होतं आणि खाली पाहिलं तर वरचं दिसत होतं, पण त्याच्या लक्षातच राहिलं नाही. तो तसंच त्या धिरडं गुळवणीच्या नादात असाच चालू होता, खाली पाहून आणि त्याला वरचं दिसत होतं, खालचं दिसतच नव्हतं. तो तेच म्हणतो, धिरडं गुळवणी धिरडं गुळवणी. चालता चालता म्हशीच्या शेणाचा पहू पडलेला होता आणि त्याच्यावर त्याचा पाय घसरला. कसाला तसा पसरला, घसरला कसा विसरला ना. घरी आला, बायको म्हणली, खऱ्या अर्थानं आज तुम्ही माझ्या माहेरी गेले होते, माझ्या बाईला काय स्वयंपाक केलं अगं, काय सांगू, तुझ्या बाईला असा स्वयंपाक केलं आणि मी असा जेवलो, एवढा सुंदर स्वयंपाक केला तर तुझ्या बाईनं केलं तर तेच करून देईल. अहो काही पदार्थ असेल ना, काही त्याला नाव असेल ना, नाव समान मी करून देते, मला काही माहीत नाही, तुझ्या बाईनं केलं तर तेच. अरे असं कुठं पदार्थाचं नाव असतं का, तुझ्या बाईनं केलं तर तेच करून दे, तुझ्या बाईनं केलं तर तेच, असं कुठं पदार्थाचं नाव असतं का? पदार्थाचं नाव सांग, लगेच करून देते, मला काही माहीत नाही, तुझ्या बाईनं केलं तर तेच करून दे. अहो डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टरलाही सांगावं लागतं, हात दुखतो, पाय दुखतो, डोकं दुखतं. डॉक्टरला जर म्हणलं, डॉक्टर कसं काय होतंय, तर डॉक्टर म्हणतो, बाबा कसं काय मला काय औषध नाही, तू दुसऱ्या दवाखान्यात जा. तसं तुम्ही पदार्थाचं नाव सांगा ना, मी देते बनवून, मला काही माहीत नाही, तुझ्या महिना केलं तर तेच करून दे. तिला असा राग भाव एकटाच झाला, तुझ्या महिना केलं तेच करून दे, तुझ्या महिना केलं तेच तुमच्या रस्ता टाकल्यावर असा राग आला. आजपर्यंत अख्ख्या गावात मला असं कोणी म्हणलंय, तुझ्या बाईला रस्ता टाकल्या काय आणि तू मला म्हणते काय. एवढी हल्ली एवढी हल्ली एवढी हल्ली पाठ लागली आणि असं काही झालं की शेजारीना होतच असतो. बाईला म्हणलं, शेजारी म्हणजे काळीच किती, काळी कधी बॉम्बस्फोट करेल काय सांगता येत नाही. शेजारीला होतच असतो. असं काही झालं का शेजारीने आली,
मी म्हणते बाई ननास पुढं असतं का आणि एवढं आणतात का तो नवऱ्याने तो वाटतं धेरड्याने करून सोडते हा ते धेरडं आणि गोळवली पाव विसरल्यामुळं किती हानी झाली तिला मार खावा लागला. तसंच आपणही जर भगवान परमात्म्याला विसरलो तर आपली हानी होणार आहे. संतमान म्हणतात विसरली दया जो फेरा आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला गुंतावं लागणार आहे. कारण मनुष्य जन्म फार दुर्लभ गोष्ट आहे. मनुष्य जन्म मिळणं साधी गोष्ट नाही. 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा देवाला गेवारा मानवाचा 84 लक्ष योनी आणि त्या योनीमध्ये 84 लक्ष योनी आहेत आणि त्याच्या एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फेरा आणि देवाला गेवारा मानवाचा मनुष्य जन्म फार दुर्लभ गोष्ट आहे. पण तुम्हाला मला सहज मिळालाय सहज प्राप्त झालाय त्यामुळे आपल्याला याची किंमत नाही. कारण बाबांनो सहज कसा पा एखाद्या आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सहज टाळी सापडत तसा का एका राज्यामध्ये राजाला कावळ्याचं काम पडलं. कारण राजाला कधी कोणतं काही काम पडेल सांगता येत नाही. राजाला कावळ्याचं काम पडलं आणि राजाने सांगितलं जा गावात दवंडी द्या जो कोणी मला एक कावळा बक्षीस आणून देईल त्याला मी 1000 गोळा बक्षीस देईल. सर्व त्याच्या पहारेकरांनी दवंडी देवात जो कोणी राजाला एक कावळा आणून देईल त्याला 100 मोरा राजा बक्षीस देणार आहे. एक आंधळा सहज त्या वाटेने चालला होता. नदीवर स्नानासाठी त्याचा नित्यक्रम होता. तो नदीवर स्नानासाठी चालला होता आणि त्याने नुसतं ऐकलं आणि ऐका नुसतं आपण आंधळे आपल्याला पुढं कावळा सापडणार आहे. त्याने नुसतं कानाने ऐकलं आणि तो त्याच्या नित्यनेमाने नदीवर स्नानासाठी गेला. त्याचा नित्यक्रम होता नाक दाबायचं डोळे झाकायचे पाण्यात बुडी घ्यायची उभारायचं 2 हात वरती करायचे टाळी वाजवायची देवाचं नाव घ्यायचं असं त्याचा नित्यक्रम होता. आणि त्या नित्यक्रमाप्रमाणे त्यानं नाक दाबलं पाण्यात बुडी वरती उभा राहिला वरती हात केले देवाचं नाव घेऊन टाळी वाजवली. आश्चर्य काय झालं त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. म्हणाले वा कावळा सापडणं तर फार सोपी गोष्ट आहे. पाण्यात बुडी घ्यायची नाक दाबून उभा राहायचं देवाचं नाव घेऊन टाळी वाजवायची वर हात करून आणि लगेच कावळा सापडतो सोपी गोष्ट आहे. मला एक कावळा तर सापडला असे जर मी 4-5 कावळे राजाला दिले तर राजा मला किती मोठा बक्षीस देईल असा त्याला त्याच्या मनामध्ये जरा लालसा निर्माण झाली. त्यानं तो कावळा सापडला होता तो आपल्या काखेत धरला बगलात धरला आणि तो पुन्हा नाक दाबला आणि पाण्यात बुडी घेऊन उभा राहिला आणि देवाचं नाव घेऊन आता देवाचं नाव घेऊन टाळी वाजवत होता. टाळी वाजवली आणि इकडला कावळा उडून गेला आणि टाळीतही कावळा सापडला नाही. आता याने 1000 जरी टाळ्या वाजवल्या त्याच्या टाळीत कावळा सापडणार आहे का बाबा सापडणार आहे का नाही. किती टाळ्या वाजवल्या तरी सापडणार जो होता तोही उडून गेला. म्हणजे पावला हा गेला